GS3 ला आपल्याला स्टार्ट करायचंय. ॲक्च्युअल टॉपिक पहिला बघण्याच्या आधी ह्या विषयाची रिक्वायरमेंट काय, डिमांड काय हे थोडंसं नोट डाऊन करून ठेवूया. कारण याच्या आधीच्या दिवसांमध्ये आपण GS4 बद्दल बोलत होतो. याची डिमांड थोडीशी ऑलटुगेदर काय वेगळी आहे. ती डिमांड जर समजली तर प्रॉपर आपल्याला फोकस ठेवता येईल. GS3 असा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणून सगळ्यात जास्त कंपोनंट्स आहेत. जर UPSCच्या आणि MPSCच्या आपल्या सिलेबसचा विचार केला, सगळ्यात जास्त कंपोनंट असलेला विषय कोणता आहे तर GS3चा आहे. म्हणजे कोणते कोणते विषय आहेत बघा, इकॉनॉमी, अर्थव्यवस्था, ॲग्रिकल्चर, कृषी, या दोन्हीचा एकत्र विचार करता येतो. पण ॲग्रिकल्चरला प्रॉमिनंटली जास्त प्रश्न विचारले जात आहेत रिसेंटली. सो कृषी आणि सिलेबस पण प्रॉपरली वेगळा डिफाईंड आहे. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट, पर्यावरण, चौथा सायन्स, पाचवा डिझास्टर मॅनेजमेंट आणि सहावा इंटरनल सिक्युरिटी. प्रॉमिनंटली 6 डोमेन एरियाज आहेत की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. एक अंदाज असण्यासाठी की कधी कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेत, किती मार्काला विचारले गेलेत, ते पण थोडंसं आपण म्हणू स्ट्रॅटेजाइज करायला मदत करेल. इकॉनॉमीवरती साधारण 50 मार्काचे प्रश्न येतात. ॲग्रिकल्चरवरती साधारण 50 हे UPSCच्या बाबतीमध्ये आहे. पण एक आपल्याला बेंचमार्क असावा, एक रेफरन्स असावा म्हणून. सो ॲग्रिकल्चर, इकॉनॉमीचे 50 मार्काचे प्रश्न आणि इंटरनल सिक्युरिटीचे 50 मार्क, असे 150 मार्कचे 3 कंपोनंट आहेत. त्याच्यानंतर या बाकीचे 3 जे कंपोनंट आहेत, इन्व्हायरमेंट, डिझास्टर आणि सायन्स, सो याच्यामध्ये थोडंसं फ्लक्च्युएशन दिसतं UPSCच्या लेवलला. कधी इन्व्हायरमेंटचे ते जास्त विचारताना दिसतात, कधी कधी सायन्सचे जास्त विचारताना दिसतात. पण ओव्हरऑल त्यामधून ते काही म्हणजे इथं म्हटलं की कधी कधी 35 मार्काचं विचारलं, कधी 50 मार्काचं विचारलं, अशा प्रकारे ते फ्लक्च्युएट होताना दिसतं. सो आता परत एकदा ह्या गोष्टीवरून पण एक लक्षात येत आहे की असा कोणता विषय पण नाहीये की तो खूप जास्त मार्काला विचारला जातो. म्हणजे समजा GS2च्या बाबतीमध्ये मी म्हटलं की इंटरनॅशनल रिलेशन 50 मार्काला विचारतात, पॉलिटी 125 मार्काला विचारतात, गव्हर्नन्स 75 मार्काला विचारतात. मग असं प्रॉमिनंट भाग की ज्याच्यावरती खूप प्रश्न विचारतात असं काही दिसत नाही. म्हणजे सगळ्यांनाच इक्वल वेटेज आहे असं दिसतंय. त्यामुळे सुद्धा हा विषय थोडासा ट्रिकी होतो GS3 की कसं बॅलन्स करायचे सगळ्या विषयांना, सगळ्या विषयांचं वेटेज या दृष्टीने. आलं लक्षात? लास्ट काही इयर्स मध्ये UPSC ज्या विषयाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू की सगळ्यात कमी मार्क्स देते तो GS3चा विषय. सगळ्यात कमी मार्क्स जर कुठल्या विषयामध्ये येत असतील आणि एक्सेप्शनली आपण असं म्हणू खूपच कमी मार्क्स येतात, म्हणजे थोडे आपण म्हणू सेन्सिबल येत आहेत का किंवा बाकीच्या विषयांपेक्षा रिलेटिव्हली थोडेसे कमी येतात का असं नाही, एकदमच ॲब्रप्टली कमी येतात. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एक आपल्या महाराष्ट्रातलाच विद्यार्थी, तो त्याला PSIR मध्ये 276 मार्क होते त्या वर्षीच्या मेन्सला, आणि तो एक टॉप 5 मध्ये होता. म्हणजे PSIR मध्ये ऑल इंडिया लेवलला पहिल्या 5 मध्ये त्याचे मार्क्स होते आणि GS3 मध्ये 45 मार्क्स होते. म्हणजे असं पण नव्हतं ना की वाईट विद्यार्थी आहे की अभ्यास नाही आहे, तरी पण 45 मार्क होते. म्हणजे इतका लेवलचा सिरियस इम्पॅक्ट होता. त्यांनी परत कधी UPSC दिलीच नाही. म्हणलं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे, मला काही जमत नाही. तो तिकडे त्या रिसर्च किंवा याच्यामध्ये गेला, तो त्याच्यातला इंटरेस्ट होता. सो इतक्या कमी लेवलला मार्क्स देताना दिसतात. तर आपल्याला लक्षात पण आलं पाहिजे की बाबा या पेपरची काय रिक्वायरमेंट आहे. काय वाटतं बरं तुम्हाला की काय रिझन्स असतील मार्क्स कमी येण्याचे या पेपरमध्ये? बर, डेटा बघा, आपल्याला ना इंडियन सोसायटी म्हटलं, पॉलिटी म्हटलं, याच्या टर्मिनॉलॉजीला पण यूज टू असतो. लहानपणापासून भारतीय समाजाच्या अराउंडचे जे शब्द असतात, वाक्य असतात, ते ॲटलिस्ट ऐकलेले असतात आपण. पण इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजीमध्ये रेअरली आपण बोलतो की याचा अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे, संधी मूल्य काय आहे, किंवा आणखी आपण म्हणू मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल इज लो, की उत्पादकताच भांडवलाची निम्न आहे.
अशा प्रकारची वाक्यरचना, अशा प्रकारची परिभाषा आपल्या ह्याच्यामध्ये काय होत नाही, ती नॅचरली येतच नाही. त्या दृष्टीने प्रयत्नच आपण केलेला नसतो. सो पहिला भाग की या विषयाच्या रिक्वायरमेंट मधला की जो कदाचित मार्कांना पण कारणीभूत ठरतोय तो आहे परिभाषा, टर्मिनॉलॉजी. त्यामुळे ज्यांना युपीएससी मध्ये या पेपरमध्ये चांगले मार्क्स आहेत, म्हणजे श्रुती शर्माला 108 मार्क्स होते GS3 मध्ये, जो हायेस्ट स्कोर होता, तर तुम्ही म्हणाल की येत आहेत की चांगले 108 मार्क, पण मग बाकीचे तिचे पेपर बघितले, इथिक्स मध्ये तिला 140 मार्क होते, त्या मानाने GS3 मध्ये कमी आले. आणि फक्त काही लोकांनाच तेवढे मार्क आहेत, बाकीच्यांना 80 85, सिलेक्ट झालेल्या लोकांना पण कमी मार्क आहेत. मंदार पत्की महाराष्ट्रात पहिला होता, आणि तुम्ही जर त्याचं टेलिग्राम चॅनल बघितलं तर त्याच्या टेलिग्राम चॅनलवर त्याने एक रिझल्टला वेळ लागला होता, त्यात मार्क यायला वेळ लागले होते कोविडमुळे त्या वर्षीच्या, आणि तो त्याची GS3 ची नोट्स त्यांनी शेअर केली. तो म्हटलं दिस इज अ बेस्ट नोट्स दॅट आय हॅव प्रिपेअर्ड सो फार. आतापर्यंत माझ्या आयुष्यात बनवलेली मी सगळ्यात भारी नोट्स आहे, ही चांगली आणि 75 मार्क GS3 मध्ये. नंतर मग रिझल्ट आल्यावर ते मार्क आल्यानंतर म्हटलं UPSC इज अनप्रेडिक्टेबल. सो म्हणजे काय की एक म्हणजे सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटला पण वाटते की आपण त्या विषयात खूप चांगलं केलंय, आणि तरी तेवढेच मार्क आहेत 75. सो एक प्रॉमिनंट रिझन आहे की परिभाषा त्या ओरिएंटेड आपल्याकडे नसते. सो आता इकॉनॉमीची लेक्चर्समध्ये आपण जे काही करू, आणि तुम्ही जे काही याच्या आधी प्रिलिमसाठी वाचलेलं आहे त्याच्यामधून शब्द पिक करायला पाहिजे इकॉनॉमीची ह्याची, आणि त्याची पण एक लिस्ट बनवून ठेवायला पाहिजे. संधी मूल्य, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इकॉनॉमी मधला शब्द आहे, सो तो वापरता आला पाहिजे. उत्पादकता, उत्पादक भांडवल, अशा प्रकारचे सिंपल का होईना शब्द वापरले पाहिजेत. परिभाषा बाकीच्या विषयांसारखं जशी इथिक्सला आहे, सोसायटीला आहे, GS2 ला आहे, तशा प्रकारची परिभाषा इथे सुद्धा रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा दुसरा या विषयाच्या बाबतीमधला सध्याच्या काळामधला एक दिसतोय की इथे ना करंट बेस ते खूप स्पेसिफिक प्रश्न विचारताना दिसत आहे. म्हणून जेम्स वेब टेलिस्कोपचं काम काय, असं त्यांनी प्रश्न विचारला. आता समजा मला त्याच्यात स्पेसिफिक 3-4 पॉईंट माहित नाही, तर मी काय म्हणेन की नाही हा चांगलं ऑब्झर्वेशन करता येतं बरं का, हा बघता येतं, चांगलं बघता येतं, अजून चांगलं बघता येतं. म्हणजे याच्या पलीकडे काय करणार ना, जर तुम्हाला माहीतच नाही जेम्स वेब टेलिस्कोप काय काम करते, नक्की कशाच्या रिलेटेड काम करते. सो जर तुम्हाला याच्या पुढच्या दिवसांमध्ये करंट अफेअरचा चांगला अभ्यास करायचा आहे, तो GS3चा तरी ऍटलीस्ट चांगला अभ्यास झाला पाहिजे. इव्हन जे लोक समजा प्रिलिमचा अभ्यास करतात त्या लोकांनी काय करायला पाहिजे, GS3च्या ओरिएंटेड करंट अफेअर दिसलं की चांगलं करायला पाहिजे. सो इथे थोडे करंट बेस्ड स्पेसिफिक प्रश्न येताना दिसत आहेत. अर्थात थोड्या MPSCच्या बाबतीमध्ये ते बेसिकला धरून स्पेसिफिक प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण मग तिथे पण थोडी स्पेसिफिसिटी लागते. मोकम उत्तर देऊन चालत नाही, तो आन्सर क्वेश्चन स्पेसिफिक आहेत त्यामुळे आन्सर्स पण स्पेसिफिक डिमांड करतात. तिसरं, ज्यांना मार्क आलेत या विषयामध्ये त्या लोकांच्या संदर्भामध्ये एक असं दिसतं की ते ना मॅक्रो डेटाच्या पलीकडे जाऊन मायक्रो डेटा देताना दिसतात. थोडेसे एफर्ट त्यांच्या आणखी मायक्रो लेवलला गेलेले दिसतात, आणखी जास्त आपण म्हणू छोट्या गोष्टींचा, छोट्या डेटांचा रेफरन्स दिलेला दिसतो. म्हणजे काय, समजा तुम्ही असं म्हटले की 75% रुरल अँड 50% अर्बन, हा कव्हरेज आहे कशाचा, फूड सिक्युरिटी ऍक्टचा. आपल्या किती लोकांना आपण फूड सिक्युरिटी देतोय, 75% रुरल अँड 50% अर्बन. ओके, हा डाटा लिहिला आणि मी असं ब्रॅकेटमध्ये म्हटलं की 81 करोड पीपल मी कशामध्ये कव्हर करतोय, PDS मध्ये कव्हर करतो. सो यातून माझे काय दिसणार आहे, एफर्ट दिसणार आहे. तुम्ही जे श्रुती शर्माच्या आन्सर्स मध्ये बघा, तिच्या आन्सर्स मध्ये काय दाखवलंय तिने की ती असं नाही म्हणते की 20% आपला कल्टिवेबल एरिया, लागवडी खालचं क्षेत्र ह्याच्यामध्ये येतं, भाताचं आहे, पॅडीचं आहे. ती म्हणते एवढे मिलियन मेट्रिक टन राईस आपण काय करतो, प्रोड्यूस करतो. सो थोडासा याचा विचार व्हायला पाहिजे, कशाचा, मायक्रो डाटाचा. मी थोडेसे एफर्ट जास्त घेतलेले आहेत असं पण थोडं रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. ओव्हरऑल इथिक्सच्या बाबतीमध्ये किंवा बाकीच्या विषयांच्या बाबतीमध्ये आपण
तसं बोललो नाही एका मेकॅनिकल फ्रेमवर्कच्या बाबतीमध्ये, पण GS3चा प्रत्येक सिलेबस पॉइंट हा तुम्ही 8 डायमेन्शन मधून कव्हर करायचा आहे, किंवा आपल्याला जेव्हा तो टॉपिक कव्हर करायचा आहे त्यावेळेला पण आपल्याला 8 डायमेन्शन त्याचे टॉपिकचे काय करायचे, कव्हर करायचे. त्याचे कुठल्याही टॉपिकला तुम्हाला 8 आयामांनी बघायचं. ठीक आहे. फूड सिक्युरिटीचा पॉइंट आहे, फूड प्रोसेसिंगचा पॉइंट आहे, डेव्हलपमेंटचा पॉइंट आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथचा पॉइंट आहे. या सगळ्या पॉइंटला काय करायचं, 8 ह्यांनी बघायचं. मग कसाही प्रश्न येतो कव्हर होतो. पहिली गोष्ट तयार ठेवायची ती म्हणजे कन्सेप्ट, मीनिंग और डेफिनेशन. त्या पॉइंटची व्याख्या, त्या पॉइंटचा अर्थ, त्या पॉइंटची संकल्पना काय, अन्न सुरक्षा म्हणजे नक्की काय, अंतर्गत सुरक्षा म्हणजे काय, विकास म्हणजे काय, सर्वसमावेशक वृद्धी म्हणजे काय, यासारख्या प्रत्येक टर्मच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे काय असायला पाहिजे, क्लॅरिटी असायला पाहिजे. कधी कधी डायरेक्टली प्रश्नच विचारला जातो, व्हॉट इज फूड सिक्युरिटी, व्हॉट इज डेव्हलपमेंट. सो त्यावेळेला पण इंट्रोडक्शन करताना किंवा सुरुवात करतानाच ते वापरता येईल. 2 प्रकारच्या व्याख्या शक्य असल्यास तयार ठेवायच्या. एक थोडीशी कॉम्प्रिहेन्सिव्ह, अन्न सुरक्षेची कॉम्प्रिहेन्सिव्ह व्याख्या, अन्न सुरक्षेची छोटी व्याख्या. म्हणजे काय होईल, कधी कधी ना व्याख्या तितका महत्वाचा भाग नसतो प्रश्नातला, मग फक्त ती पासिंग रेफरन्स म्हणून द्यावी लागते. त्यावेळेला ती छोटी व्याख्या कामाला होती. मी असं म्हटलं, फूड सिक्युरिटी इज अवेलेबिलिटी, ॲसेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी ऑफ फूड. अन्नाची उपलब्धता, अन्नाचं आपण म्हणू मला परवडण्यासारखी असणं आणि माझ्या ती जवळ असणं, सुगम्य असणं. सो ती काय असेल, अन्न सुरक्षा. ही 3 शब्दांमध्ये अन्न सुरक्षा एक्सप्लेन केली. पण जर समजा मला डिटेल व्याख्या पाहिजे किंवा डिटेल प्रश्नामध्ये विचारले फूड सिक्युरिटी म्हणजे काय, तर FAOची ती एक चांगली प्रॉपर डेफिनेशन आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं, GSच्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये मी म्हणेन तुमची ना सिलेबस पॉइंट वाईज एक डेफिनेशनचीच नोट्स बनली पाहिजे. एक तयार ठेवा, SHG म्हणजे काय, सोशल एम्पॉवरमेंट म्हणजे काय, GS1 to GS4 पर्यंत फक्त डेफिनेशनची एक यादी किंवा लिस्ट बनली पाहिजे. दुसरी रिक्वायरमेंट, करंट स्टेटस, सद्य स्थिती. भारतात अन्न सुरक्षेची स्थिती काय आहे, करंट स्टेटस काय, भारतात विकासची काय अवस्था आहे सध्या. म्हणजे थोडक्यात सद्यस्थितीमध्ये तुम्हाला काय पाहिजे, डेटा, वेगवेगळ्या प्रकारचा फूड सिक्युरिटी रिलेटेड मी म्हणेल ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल न्यूट्रिशन सर्वे आहे. अशा प्रकारचे जे डेटा बेस सेट आहे, तो डेटा आपल्याला काय करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, बाजूला करून ठेवला पाहिजे. आता परत एकदा तो डेटा इंट्रोडक्शन मध्ये कदाचित वापरता येऊ शकतो, मेन बॉडीमध्ये वापरता येऊ शकतो. म्हणजे हे जे काही आपण बघतोय ते प्रश्नानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो, पण आधीच काय असायला पाहिजे, तयार असायला पाहिजे. सो प्रत्येक सिलेबस पॉइंटच्या सोबत तुमच्याकडे काय असायला पाहिजे, एक डेटा सेट असायला पाहिजे. बघा, मुख्य परीक्षेच्या मध्ये प्रॉब्लेम हा नसतो की तुम्ही लिहू शकता की नाही, प्रत्येक जण लिहू शकतो, पण काही स्पेसिफिक गोष्टी तिथे असणं अपेक्षित असतं आन्सरला आणखी इनरिच करायला. म्हणजे एक प्रश्न होता UPSCने विचारलेला की भारतात उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये महिलांची संख्या कमी आहे, त्याचे परिणाम काय, आणि ती संख्या वाढवायला, असं काहीतरी प्रश्न होता, बरोबर. आता सगळं मी लिहीन की संख्या जास्त असायला पाहिजे किंवा हे करायला पाहिजे, पण संख्या किती, हा जर आस्पेक्ट नसेल किंवा तो डेटा नसेल तर माझं आन्सर काय होतं, पुन्हा एकदा मोगम होतं. तर थोडं काही स्पेसिफिक गोष्टी असायला पाहिजे. तिसरं, त्या गोष्टी रिलेटेड शासनाचे उपक्रम. कधी कधी थेट प्रश्न विचारला जातो गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह वरती, कधी कधी आपल्याला आन्सरच्या सपोर्टमध्ये आन्सरमध्ये वापरायला लागतं. खास करून GS2 GS3 मध्ये गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लिहायचे असतात. आले लक्षात, शासनाचं धोरण असेल, शासनाचं एखादं अभियान असेल, शासनाची एखादी योजना असेल, ह्या पॉइंट रिलेटेड काय असायला पाहिजे, तयार असायला पाहिजे. मी म्हणलं अन्न सुरक्षेसाठी माझ्याकडे काय आहे, मध्यान्ह भोजन योजना आहे, अन्न सुरक्षा कायदा आहे, अजून कुठल्या स्कीम आहेत अन्न सुरक्षे रिलेटेड, पोषण अभियान आहे. सो अशा गोष्टी काय असायला पाहिजे, माहित असायला पाहिजे. मी म्हटलं अन्न प्रक्रिया उद्योग, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री नावाचा पॉईंट आहे GS3 मध्ये. सो अन्न प्रक्रिया रिलेटेड काय गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहे. मग थेटपणे 15 मार्काचा प्रश्न विचारून पण झालाय, शासनाचे इनिशिएटिव्ह सांगा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री रिलेटेड. ठीक आहे.
कळलं 3 पॉईंट आतापर्यंत काय करायचे प्रत्येक पॉइंटला. चौथा, शासनाचे बरेच उपक्रम असताना सुद्धा काय असू शकतात, काही आव्हाने समस्या असू शकतात. त्या प्रत्येक पॉइंट रिलेटेड मला ती आव्हानांची समस्यांची यादी असणं अपेक्षित आहे. पीक रचनेच्या बाबतीमध्ये काय आव्हाने आहेत, फूड सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये काय आव्हाने आहेत, विकास आणि सर्वसमावेशक वृद्धीच्या बाबतीमध्ये काय आव्हाने आहेत. प्रत्येक बाबतीच्या बाबतीत काही आव्हानांची यादी असायला पाहिजे. पण फक्त आव्हान आयडेंटिफाय करून चालणार आहेत का? फक्त आव्हाने आयडेंटिफाय करून चालणार आहे नाही. आव्हानांच्या पलीकडे जाऊन काय करावं लागेल, उपाय, पुढील दिशा, उपाययोजना, सोल्युशन्स द्यावे लागतील, वे फॉरवर्ड आपल्याला द्यावा लागेल. सो तो झाला 5वा मुद्दा, की आपल्याला काय करावं लागेल, की त्या ओरिएंटेड पॉइंट तयार करून ठेवावे लागतात. आले लक्षात आतापर्यंत काय करायचं, प्रत्येक GS3च्या पॉइंटच्या रिलेटेड कन्सेप्ट प्रॉपरली माहीत असायला पाहिजे, त्याची व्याख्या किंवा त्याचा अर्थ. दुसरं, सद्यस्थिती काय आहे त्याची. तिसरं, शासनाचे काय उपक्रम आहेत. चौथं, आव्हानं काय आहेत. 5वं, त्याच्यावरती उपाय काय आहे. ठीक आहे. 6वं, उदाहरणे, स्पेसिफिक केस स्टडी, उदाहरणं त्या पॉइंटच्या रिलेटेड माझ्याकडे आहेत का. अन्न सुरक्षेच्या बाबतीत समजा मी म्हटलं अन्न प्रक्रियेच्या उद्योगाच्या बाबतीमध्ये, सो महाराष्ट्रामधली वेगवेगळी उदाहरणं आहेत. मधाचं गाव आहे, सो ते थोडंसं अन्न प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात जाणार आहे. किंवा फूड आपण म्हणू ॲनिमल रेअरिंगच्या बाबतीमध्ये, पशुधनाच्या बाबतीमधलं आहे. सो तुमच्याकडे चांगली आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे काय असायला पाहिजेत, उदाहरणं असायला पाहिजेत. उदाहरणांची एक यादी पाहिजे. त्याच्यानंतर कीवर्ड्स, म्हणजे प्रत्येक GS3च्या पॉइंटच्या अराउंड आपल्याला काय तयार करायचं आहे, एक कीवर्डची यादी तयार ठेवायची. जसं मी म्हटलं की विकास म्हटल्यानंतर उत्पादक रोजगार, विकास म्हटल्यानंतर काय आठवलं पाहिजे, याची एक काय असायला पाहिजे, यादी असायला पाहिजे, जेणेकरून हे कीवर्ड्स आन्सरमध्ये वापरून आपल्याला चांगले मार्क्स मिळवता येऊ शकतात. आले लक्षात इथपर्यंत. सो उपायानंतर त्याच्यावरची उदाहरणं आणि कीवर्ड्स. 8वा मुद्दा सध्याच्या काळात आणखी महत्वाचा आहे, तो म्हणजे इनोव्हेटिव्हनेस. म्हणजे प्रत्येक पॉइंटच्या अराउंड माझ्याकडे काही डायग्राम तयार असू शकतात का, मी कुठेतरी काहीतरी इनोव्हेटिव्ह त्या ह्याच्यामध्ये तयार ठेवू शकतो का आधीच. सो याचा विचार पाहिजे, जेणेकरून नंतर एक्झाम हॉलमध्ये ते स्पॉन्टेनियसली काही करता येत नाही. बघा, आधीच थोडंसं प्रिपेअर्ड असायला पाहिजे की या गोष्टी मला काय करायच्या आहेत, वापरायच्या आहेत. ओके. सो इनोव्हेटिव्हनेस असायला पाहिजे, नाविन्यपूर्णता असायला पाहिजे, की कशा प्रकारे मी रिप्रेझेंट करेल एखादी गोष्ट, एखादी डायग्राम. कारण तुम्ही जर आधी प्रिपेअर्ड नसाल, ऑन द स्पॉट डायग्राम तयार करायला किंवा त्याचा विचार करायला वेळ नसतो. थोडासा आधीच विचार करून ठेवा की आन्सरमध्ये आणखी मला कशा प्रकारे चांगलं करता येईल. सो या 8 पॉइंटच्या अराउंड जर तुम्ही प्रत्येक सिलेबस पॉइंटला बघितलं तर क्वेश्चन कसाही येऊ द्या, हे पॉइंट स्पेसिफिक आहे, तर त्या स्पेसिफिक पॉइंटच्या अराउंड क्वेश्चन्सला आन्सर देता येईल. आता काही स्पेसिफिक प्रश्न करंट अफेअरमधले असे विचारले जातात की जे आपण म्हणू की तयार नाही ठेवता येत, तिथं ऑन द स्पॉट करतात, पण ते 20 पैकी 5 असतं. तुम्ही असं प्रत्येक सिलेबस पॉईंटवरती काम केलं तर ऍटलीस्ट 15+ प्रश्न तुमचे काय होतील, सिक्युअर होतील. आले लक्षात. सो प्रत्येक पॉईंटकडे ऍटलीस्ट या नजरेने बघायचं. आता कधी कधी काय होईल की तुमच्याकडे कदाचित त्याच्या अराउंड कीवर्ड्स आता लगेच तयार नसतील, त्याच्या अराउंड कदाचित उदाहरण 1-2च लगेच आता मिळालं असेल, नंतर मग डोक्यात असायला पाहिजे की अरे हा हे उदाहरण इथे टाकायचंय. ऍडिशन ग्रॅज्युअली पण करता येते, इनोव्हेटिव्हनेस पण ग्रॅज्युअली ऍड करता येतो. सो मग त्यामुळे त्याचा विचार नाही करायचा की हे माझ्याकडे आता लगेच नाहीये. ओव्हरऑल आव्हाने, उपाय, शासनाचे उपक्रम हे लगेच मिळतात, तुम्ही जस्ट सर्च केलं तरी पण ते मिळणार आहे. सो फोकस कशावरती करायचं आहे की त्याची कन्सेप्ट काय आहे, सद्यस्थिती काय आहे, याच्या अराउंड थोडंसं बघायचं आहे. आलं लक्षात. विषयाच्या मागणी आणि काय नक्की करायचं आहे हे कळलंय का. आपण सुरुवातीला इकॉनॉमी आणि ऍग्रीचे पॉइंट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग इंटरनल सिक्युरिटी, सायन्स वगैरे सारख्या मुद्द्यांकडे जाणार आहोत. 50 आणि 50 असे 100 मार्काचे साधारण प्रश्न आहेत, पण UMPSCच्या बाबतीमध्ये सांगता नाही येणार की तेवढ्याच मार्काचं ते विचारतील का. कदाचित ते जास्त मार्काचं पण हा प्रॉमिनंट पोर्शन आहे त्याच्यावरती विचारू शकतात. ठीक आहे, आले लक्षात. सिलेबस पाहिलाय का GS3चा. GS3चा सिलेबस पाहिलेला आहे. त्यामध्ये
जर सुरुवातीला तुम्ही बघितलं तर काही पॉइंट आहे, वृद्धी, ग्रोथ, विकास, डेव्हलपमेंट, वृद्धी, विकास, त्याच्यानंतर सर्वसमावेशक वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट. हे जे पॉइंट आहेत सिलेबसचे ते इंटर रिलेटेड पॉइंट आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपण विकास आणि वृद्धी याचा वेगवेगळा विचार नाही करू शकत, आपल्याला इंटर रिलेटेडच ते बघावं लागतं. विकास जेव्हा बघायचा त्यावेळेला सर्वसमावेशक वृद्धी की नव्हे पाहायची आहे, त्यानंतर बेरोजगारी पण त्याचा भाग आहे. त्यामुळे पहिल्यांदा हे जे मेजर 4-5 पॉइंट आहेत सिलेबस मधले ते समजून घेऊन आपण सुरुवात करणार आहोत. यातली बरीचशी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्हाला आधीच प्रिलिमच्या स्टेजला असणार आहे. ओके, पण आपण म्हणू की मेन्सच्या ओरिएंटेड बेरोजगारी बी कशी समजून घेतली पाहिजे, विकास कसा समजून घेतला पाहिजे हे आपण समजून घेणार आहोत. तर त्यातला पहिला टॉपिक आज आपण ओपन करतोय, विकासाची संकल्पना. जे आपण विकासाची संकल्पना या टॉपिकच्या अंडर बघणार आहोत ते पुन्हा एकदा तुमच्या GS3चा एक बेस बनणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या आन्सरमध्ये ते पॉइंट काय करू शकता, यूज करू शकता तुमच्या आन्सरच्या लिखाणासाठी. क्लिअर? कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट, विकास म्हणजे नक्की काय, काय अर्थ होतो बरं विकासाचा? विकासाचा अर्थ काय, विकास म्हणजे काय? काय अर्थ विकासाचा? आपण सगळ्यांनी ऐकलेली कन्सेप्ट आहे ना. आता सगळे आजूबाजूला विकास विकासच बोलतात. राजकारणामधले लोक जे जे काही प्रचार करतात ते मी विकासासाठीच आहे असं सगळे सांगतात. हे विकास म्हणजे नक्की काय? आणि आपल्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असे 2 पॉइंट आहेत. काय अर्थ होतो हर्षवर्धन विकासाचा? आर्थिक सामाजिक उन्नती, आर्थिक सामाजिक उन्नती किंवा प्रगती. मग वृद्धी आणि विकास यामध्ये काय फरक आहे? विकास हा क्वालिटेटिव्ह गुणात्मक असतो, तर वृद्धी ही संख्यात्मक मोजता येणारी संकल्पना आहे. बरोबर? वृद्धी पाहिजे आपल्याला, विकासासाठी वृद्धी पाहिजे. बरोबर? विकास विकास ही व्यापक संकल्पना आहे. बघा पहिल्यांदा तर ना अर्थतज्ञांना विकास आणि वृद्धी या संकल्पना इंटरचेंजेबलीच वापरायची. वृद्धी म्हणजे विकास, विकास म्हणजे वृद्धी, असं काही फरक ते करायचे नाही. पण नंतर मग त्यांनी लक्षात आलं की वृद्धी आणि विकास या 2 काय वेगळ्या संकल्पना आहेत. आणि त्या दृष्टीने त्यांनी पहिल्यांदा विकास म्हणजे काय सांगितलं की सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये की उच्च दर्जाची वृद्धी म्हणजे विकास. वृद्धीचा दर जर उच्च असेल तर त्याला काय म्हणायचं? हाय रेट ऑफ ग्रोथ इज अ डेव्हलपमेंट. पण पुन्हा एकदा आपण जे आता म्हटलं टर्म्स त्याला ती डेफिनेशन देते का न्याय? नाही देत. काय बरं प्रॉब्लेम आहे की उच्च वृद्धी असताना सुद्धा, हाय ग्रोथ असताना सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. असमानता असू शकते. म्हणजे ना NCERT मध्ये एक चित्र आहे की एक 4 चेअर दाखवल्यात आणि त्याच्यावरती एक माणूस असा झोपलाय आणि दुसऱ्या 4 चेअरवरती खूप 6, 7, 8 लोक बसण्याचा प्रयत्न करतात. सो किती चेअर प्रोडक्शन होतंय, उत्पादन होतंय हे जी ग्रोथ मध्ये बघितलं जातं. म्हणजे जेव्हा मी असं म्हणतो GDP वाढला, ग्रोथ झालीये, तर त्याचा अर्थ काय असतो? तुम्ही जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे. पण जास्तीत जास्त वस्तूंचं उत्पादन केलं याचा अर्थ ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलंय असं होत नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा आक्षेप वृद्धी या संकल्पनेवरती घेण्यात आला तो म्हणजे वृद्धी वितरणावर भाष्य करत नाही. कशावर फोकस नाही? डिस्ट्रीब्युशन वरती फोकस नाही. किती युनिफॉर्म आहे, इव्हन आहे याच्यावरती फोकस नाही. म्हणजे बघा भारत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आपल्याला उच्च वृद्धी दर गाठायचा होता. पण आपण गाठू शकलो का सुरुवातीच्या अवस्थेमध्ये?
तर नाही गाठू शकलो, कारण आपण त्या हिंदू रेट ऑफ ग्रोथमध्ये अडकून पडलो होतो. 3-3.5% पर्यंत 1990 पर्यंत तो रेट होता. प्रोफेसर राजकृष्ण नावाचे इकॉनॉमिस्ट होते, त्यांनी ती टर्म दिली होती, हिंदू रेट ऑफ ग्रोथ. अडकून पडलाय. आपल्याला जे अपेक्षित होतं ना, ग्रोथ होईल आणि गरिबी हटेल, वृद्धीसोबत गरिबीचं निर्मूलन होईल, ते काही झालं नाही, कारण आपली वृद्धीच झाली नाही. पण 1990 नंतर लिबरलायझेशन झाल्यानंतर आपला वृद्धी दर चांगला होता. म्हणजे जर समजा 1990 ते 2000 या पिरियड मधला आपला ऍव्हरेज ग्रोथ रेट 5.7% होता, 5.7%. इट मीन्स त्या हिंदू रेट ऑफ ग्रोथच्या पलीकडे जाऊन आपण केलं होतं, 6%च्या ऑलमोस्ट जवळ गेलो होतो. इव्हन 2000 ते 2010 मध्ये आपला ऍव्हरेज ग्रोथ रेट 7 to 8%च्या दरम्यान होता. पुन्हा एकदा काय दाखवतोय की चांगला ग्रोथ रेट होता. आणि जेव्हा ग्लोबलाइज इकॉनॉमी तितकी काही ग्रो करत नव्हती, त्यावेळेला इंडियाने चांगला ग्रो केला. मग असं लक्षात आलं की फक्त ग्रोथ असून चालणार नाही, ग्रोथ सोबत त्याचं वितरण कसं आहे हे सुद्धा बघायला पाहिजे. म्हणूनच 9वी पंचवार्षिक योजना जी होती, कधी आली असेल बरं ही 9वी पंचवार्षिक योजना? 9व्या पंचवार्षिक योजनेचा टाइम पिरियड काय आहे? ती 8वी. 97 ते 2002. 1997 ते 2002 हा कशाचा पिरियड होता? 9व्या पंचवार्षिक योजनेचा पिरियड होता. बघा, स्वातंत्र्याच्या 50 वर्षांनंतर आलेली एक प्रकारची योजना. तर याच्यामध्ये 9व्या पंचवार्षिक योजनेची टॅगलाईनच काय होती? ग्रोथ विथ इक्विटी. ही टर्म लक्षात ठेवायची, मेन साठी महत्वाची आहे. समन्यायासह वृद्धी. काय टॅगलाईन दिली 9व्या पंचवार्षिक योजनेने? ग्रोथ विथ इक्विटी, समन्यायासह वृद्धी. म्हणजे फक्त वृद्धी होऊन चालणार नाही, त्याच्यासोबत समन्याय असला पाहिजे. समन्याय म्हणजे काय? योग्य प्रकारे वितरण झालेलं असायला पाहिजे. तसं आपल्या लोकांना लक्षात आलं, सरकारला लक्षात आलं की फक्त वृद्धी सोबत गरिबांचं कल्याण होईल असं काही प्रत्येक वेळेला होईलच असं नाही. ग्रोथ विथ इक्विटी इन्शुअर करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सर्वसमावेशक वृद्धीची एकदम छोटी डेफिनेशन पाहिजे तर दॅट इज दिस. ग्रोथ विथ इक्विटी म्हणजेच काय? इन्क्लुझिव्ह ग्रोथ. सर्वसमावेशक वृद्धीमध्ये आपण कशावरती भर देतो? या समन्यायावरती, इक्विटीवरतीच भर देतो. आले लक्षात? समजलंय का? सो फक्त वृद्धी दर उच्च असणे म्हणजे त्याला विकास म्हणणार नाही, कारण वितरणावरती, समन्यायावरती त्याचा भर नाहीये. इतकी पहिली गोष्ट लक्षात आली आहे. मग ते म्हटले ठीक आहे, वितरणासाठी आपण काय करूया? तुमचं राष्ट्रीय उत्पन्न कॅल्क्युलेट करू आणि त्या राष्ट्रीय उत्पन्नाला लोकसंख्येने भागू. मग काय मला लक्षात येईल? ऍव्हरेज कळेल ना, मीन कळेल की किती आहे. म्हणजे थोडक्यात त्याला काय म्हणणार आपण? पर कॅपिटा इन्कम. काय म्हणणार मराठीमध्ये? दरडोई उत्पन्न. मग मला माझं दरडोई उत्पन्न कळलं तरी समजेल ना की डिस्ट्रीब्युशन आहे का. पण पुन्हा प्रश्न काय आहे? ऍव्हरेजने कळतं का की समानता आहे का की विषमता आहे? कदाचित ऍव्हरेज जास्त असून सुद्धा विषमता पण जास्त असू शकते. सध्या आपण म्हणू आपला पर कॅपिटा इन्कम वाढत चाललाय, पण विषमता पण वाढत चालली. सो पुन्हा एकदा हे जे आहे ना, गुणात्मक दृष्ट्या संख्यात्मक दृष्ट्या ह्याच्याकडे बघणं, वृद्धीकडे आणि विकासाकडे, याच्या पलीकडे जाऊन अर्थतज्ञांनी नंतर मग काय दिले? विकासाची अर्थ दिली. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे विकास म्हणजे गुणात्मक संकल्पना, विकास म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व समावेशक विकासाचा समावेश आहे. ह्या सगळ्या गोष्टी येतातच. स्टेट बोर्ड मध्ये त्याचा तो डिफरन्स खूप सुंदरपणे दिलाय, वृद्धी म्हणजे आणि विकास मधला डिफरन्स. तो डिफरन्स तुमच्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये मी शेअर करतो. तो पण काय करा, प्रॉपरली लिहून काढा तुमच्या ह्याच्यामध्ये. अपार्ट फ्रॉम दॅट की असे बेसिक कॉमन पॉइंट सोडून खरं विकास म्हणजे काय याच्या रिलेटेड 4 ते 5 मुद्दे आपल्याला लिहून घ्यायचे आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे ते इन्क्लुझिव्ह ग्रोथला पण कामाला असणार आहेत, एम्प्लॉयमेंटला पण कामाला असणार आहेत, आणि ओव्हरऑल या GS3च्या पेपरचा टोन असला पाहिजे तो. इव्हन ॲग्रिकल्चरमध्ये पण आपल्याला त्या प्रकारचा विकास अपेक्षित असणार आहे. त्यामुळे पहिली विकासातली महत्वाची संकल्पना किंवा विकास म्हणजे काय
याच्यावर पहिला महत्वाचा मुद्दा लिहून घ्यायचा आहे, तो म्हणजे पहिल्यांदा व्याख्या लिहून घ्या, मग आपण तो समजून घेऊ किंवा लक्षात घेऊया. उत्पादक रोजगाराची सार्वत्रिक उपलब्धता म्हणजे विकास होय. Development is a stage where productive employment is general among masses. उत्पादक रोजगाराची सार्वत्रिक उपलब्धता म्हणजे विकास. क्लिअर? काय अर्थ होतो याचा? दोन महत्वाचे शब्द येतात, उत्पादक रोजगार प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट, आणि दुसरं सार्वत्रिक उपलब्धता. एका व्यक्तीला एका क्षेत्रामध्ये काही लोकांपुरता जर उत्पादक रोजगार उपलब्ध असेल तर त्याला विकास नाही म्हणायचा. उत्पादक रोजगार कसा असायला पाहिजे? जनरल अमॉंग मासेस, सार्वत्रिकरित्या उपलब्ध असायला पाहिजे. थोडक्यात तुमच्या लोकसंख्येच्या मोठ्या घटकाला उत्पादक रोजगार जर उपलब्ध असेल तर त्या अवस्थेला काय म्हणतात? विकासाची अवस्था म्हटलं जातं. आले लक्षात? आता उत्पादक रोजगार म्हणजे काय? म्हणजे तुम्ही जर समजा बघितलं ना, पुण्यामध्ये सकाळ सकाळी बघा, ब्रिजच्या खाली एका मोठ्या चौकामध्ये बरेच असे लोक एक साधी पिशवी वगैरे घेऊन उभे राहिलेले असतात. कोणीतरी त्यांना पिक करेल यासाठी, वेज एम्प्लॉयमेंट आपण त्याला म्हणू, मजुरीसाठी काही कॉन्ट्रॅक्टर येतात आणि त्यांना घेऊन जातात. पडेल ते काम करावं लागतं, त्या दिवशी मिळेल ते काम करावं लागतं. मी कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करतोय, मी कुठल्या तरी अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतोय, तर अशा वेळेला मला ना चॉईसच नसतो की कामाचा दर्जा काय आहे, कामातून मला काय मिळतंय. जे मिळालंय ते काम मला काय करावं लागतं. मला सांगा, भारतामध्ये बेरोजगारीचा जो दर आहे तो बेरोजगारीचा दर सुशिक्षित लोकांचा जास्त असेल की अशिक्षित लोकांचा जास्त असेल? भारतातील सुशिक्षित बेरोजगारीचा दर जास्त आहे. जर अशिक्षित तुम्ही असाल तर भारतामध्ये अशिक्षित लोकांचा बेरोजगारीचा दर 1% कमी आहे. तुम्ही विचार केलात बिहार, उत्तर प्रदेश आणि केरळ, कुठे बेरोजगारी जास्त आहे? तर केरळमध्ये बेरोजगारी जास्त आहे. हा काय प्रकार आहे बरं? कारण मी पडेल ते काम करणार नाही जर मी शिक्षण घेतलेलं आहे. आता मी चांगल्याच रोजगाराच्या शोधात असणार आहे. तो चांगला रोजगार म्हणजे काय? तर उत्पादक रोजगार. त्याची आपल्याला समजून घ्यायचं नक्की काय. पण जर तुम्ही लिडिंग न्यूजपेपर वाचले, इंडियन एक्सप्रेस वाचला, हिंदू वाचला, बाकीचे न्यूजपेपर वाचले, सो ही जी टर्म आहे ना, प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट, उत्पादक रोजगार, हा सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरचा, भारताच्या आपण म्हणू ओव्हरऑल पॉलिसी मेकिंगच्या लेवलला, किंवा आपल्याला काय सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर तो आहे अन्न सुरक्षेचं उत्तर सुद्धा उत्पादक रोजगार. लोकांना रोजगार द्या, त्यांचं ते जेवतील, त्यांचं ते जे खायचं ते खायचं. क्वालिटी जॉब्स पाहिजेत आपल्याला, फक्त जॉब्स नाही पाहिजेत. काय? उच्च दर्जाचे जॉब्स पाहिजेत. आणि त्या उच्च दर्जाच्या जॉबलाच काय म्हटलं जातं? उत्पादक रोजगार. बघा, उत्पादक रोजगाराची कॅरेक्टर काय? पहिल्यांदा तर उच्च उत्पन्न असतं, हाय इन्कम. उत्पन्न काय असायला पाहिजे? चांगलं असायला पाहिजे. त्या कामाचा दर्जा चांगला असणं, त्या दर्जासोबत काय येतो? पेमेंटचा एक कन्सर्न येतो. दुसरं, त्या कामामध्ये रोजगाराची सुरक्षा,
जॉब सिक्युरिटी, सामाजिक सुरक्षा, सोशल सिक्युरिटी, अशा महत्वाच्या गोष्टी सुद्धा मला मिळतात. मॅटर्निटी लीव्ह, पेड लीव्ह वगैरे सारख्या गोष्टी असायला पाहिजेत. ओके. पण उत्पादक रोजगारामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे हे काम करताना तुमच्या कौशल्यामध्ये वृद्धी व्हायला पाहिजे. एनहान्समेंट ऑफ स्किल्स. काय व्हायला पाहिजे? जे काम तुम्ही करताय त्या कामाने तुमच्या स्किलमध्ये एनहान्समेंट व्हायला पाहिजे. कौशल्यात वृद्धी. एनहान्समेंट ऑफ स्किल. असं काम की आता समजा ते जे कन्स्ट्रक्शन साईट वरती जात आहेत, कन्स्ट्रक्शन साईट वरती जाऊन विटा उचलण्याचं काम करतायत, पडेल ते काम करतायत, माझ्या कौशल्याची वृद्धी होतीये का? कारण या कामातून कौशल्याची वृद्धी होऊन तुम्हाला भविष्यातील आणखी चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत किंवा त्याच कामामध्ये तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे ते काम करायला पाहिजे. उत्पादक काम मिळालेला जो कामगार असतो त्याची उत्पादकता पण काय असते? जास्त असते. म्हणजे तो कमी वेळात काय करणार आहे? जास्त चांगलं काम करणार आहे. सो हे काही उत्पादक रोजगाराचे क्रायटेरिया आहेत. तर त्या आधारावरती जर आपण बघितलं की भारत विकासाच्या अवस्थेत आहे का, तर भारतात बेरोजगारी ही समस्या नाहीये. बघा, भारतात निम्न रोजगार ही समस्या आहे. इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट हा प्रॉब्लेम नाही. अनएम्प्लॉयमेंट तसा आपला रेट खूपच कमी आहे. ज्या लेवलचा आपला वर्कफोर्स आहे त्या मानाने आपल्याकडे असलेला अनएम्प्लॉयमेंटचा रेट फारच कमी आहे. किती असतो बरं साधारण आपला अनएम्प्लॉयमेंटचा रेट? हा म्हणजे 5 to 6% आसपास. तो कधी कधी 4.5 to 6% आसपास व्हॅरी होताना दिसतो. आणि आपल्या लेवलला ज्या लेवलची इलिटरसी आहे, कौशल्याचा अभाव आहे, ते बघता तो जास्तच असायला पाहिजे होता. म्हणजे जर कंपॅरिझन द्यायचं झालं तर साऊथ कोरियामध्ये, दक्षिण कोरियामध्ये फॉर्मली ट्रेंड वर्कफोर्स 98% आहे. आता हा फॉर्मली ट्रेंड वर्कफोर्स म्हणजे काय? ज्यांना औपचारिक प्रशिक्षण मिळालेलं आहे असा कामगार वर्ग. बघा, दोन गोष्टी असू शकतात. मी स्किल्ड आहे, मी ट्रेंड आहे. मी बऱ्याच वर्षांपासून माझ्या गावामध्ये सुईणीचं काम करतेय. अनेक महिलांच्या डिलेव्हरी मी केलेल्या आहे. मला त्यांनी कोणी असं शिकवलेलं नाही. मी काय आहे? त्या कामात आता स्किल्ड झाले. मला ट्रेंड आहे का? मी मला प्रशिक्षण दिलंय का त्याचं? नाही. सो फॉर्मली ट्रेंड वर्कफोर्स किती आहे साऊथ कोरियामध्ये? 98%. इंडियामध्ये किती असेल बरं? भारतात हे किती असेल? तिकडे जर 98% आहे, नक्की माहित नाही, पण 5%. 5%. किती आहे? तो 5% सुद्धा वरती नाही. 5% आहे. म्हणजे आपल्याकडे जे काम करतायत लोक, समजा वेगवेगळ्या मार्केटमध्ये तुम्हाला जी लोक दिसतात त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे, असे लोक 5%पेक्षा कमी आहेत. हा एक डाटा तुम्ही वेगवेगळ्या आन्सर्स मध्ये वापरू शकता की स्किलच्या, एम्प्लॉयमेंटच्या, प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंटच्या, अशा वेगवेगळ्या आन्सर्स मध्ये वापरू शकता की आपल्याकडे औपचारिक प्रशिक्षणच फार कमी प्रमाणात मिळतं वर्कफोर्सला, कामगार वर्गाला. मला रोजगार मिळाल्यानंतर मी गरिबीतून बाहेर पडलं पाहिजे अशी एक गृहीतक आहे. ॲझम्पशन काय? मी आता गरीब काय? कारण मला रोजगार नाही. एकदा मला रोजगार मिळाला तर मी काय व्हायला पाहिजे? गरिबीतून बाहेर पडायला पाहिजे. बरोबर? पण भारताच्या संदर्भात ही लोक जी पडेल ते काम करतायत, बेरोजगार नाही आहेत. ते काम करतायत पण निम्न रोजगार आहे, अंडर एम्प्लॉयमेंट आहे. त्यामुळे या लोकांना वर्किंग पुअर म्हणतात इकॉनॉमिस्ट. वर्किंग पुअर म्हणजे काय? काम करत असून सुद्धा गरीब असलेली लोक. कामाने मला असा दर्जा मिळाला पाहिजे, असं काम मिळालं पाहिजे की ज्याने मी काय होईल, माझी ती गरिबी दूर होईल. पण ते होताना दिसत नाहीये. सो उत्पादक रोजगाराची सार्वत्रिक उपलब्धता या संदर्भात भारताची स्थिती काय आहे? थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे.
मग तुम्ही म्हणाल कसं ओळखायचं बरं उत्पादक रोजगार मिळाला का लोकांना? कसं ओळखायचं? म्हणजे काहीतरी पॅरामीटर असायला पाहिजे ना, उत्पादक रोजगार मिळालाय का? तर आपलं जोपर्यंत कृषीवरती अवलंबित्व दिसतं तोपर्यंत असं लक्षात येते पर्यायी संधी दिसत नाहीयेत लोकांना. जर पर्यायी संधी असत्या तर लोक त्यातून काय करले असते, बाहेर पडले असते. सो कृषीमधली छुपी बेरोजगारी जी आहे, हिडन जी एक प्रकारची आपण म्हणू अनएम्प्लॉयमेंट आहे, ती डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंटच कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे किंवा कशाचं रिझन आहे, सॉरी कशाचा इफेक्ट आहे, तर आपल्याकडे पर्यायी रोजगार संधी देत. त्यामुळे मुलांना प्रश्न विचारला GS3 मध्ये काय करायचं कृषीच्या संदर्भात. आता ह्याचे त्या ॲग्रीवाल्यांचे जे इंटरव्ह्यू आहेत ते पण सुरू आहेत, त्यांना पण विचारलं कृषीतल्या समस्या सांगा, तर पहिला म्हणतात कृषी ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस जनरेट करायला पाहिजे. तर हे तदन्न मूर्खपणा आहे. शेवटचा पॉईंट असायला पाहिजे, पहिलं काय असायला पाहिजे बाबा, की त्या रिलेटेड पर्यायी रोजगार संधी नाहीयेत, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक कृषीमध्ये कमी आहे, असे प्रॉमिनंट मुख्य जे पॉइंट आहेत ते त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, दिले पाहिजे. आले लक्षात? प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट होतंय की नाही हे समजून घेण्यासाठी 2 टर्म लक्षात ठेवू शकता तुम्ही, ज्या इन्क्लुझिव्ह ग्रोथला पुन्हा एकदा आपल्याला बघायचे किंवा तिथे इनलिस्ट करायचे. रिअल वेज रेट, वास्तव मजुरी दर, आणि नॉमिनल वेज रेट. काय फरक आहे बरं नॉमिनल आणि रिअल असे शब्द इकॉनॉमीमध्ये जेव्हा येतात, अर्थशास्त्रामध्ये जेव्हा येतात, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो नॉमिनल आणि रिअलचा? म्हणजेच काय, महागाईचा विचार केला जातो, इन्फ्लेशनचा विचार केला जातो, बरोबर. समजा आपल्याला म्हणायचंय की प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट मिळत आहेत लोकांना, प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट मिळत आहेत तर रोजगारच्या ह्याच्यासोबत उत्पन्न वाढलेलं दिसलं पाहिजे. कारण आपण पहिलाच क्रायटेरिया काय बघितलं प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंटचा, उत्पन्न उच्च असतं लोकांचं, बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न मिळतं. मग उत्पन्न जास्त मिळायला लागलं, माझा इन्कम वाढलं, वेजेस वाढले, तर याचा अर्थ प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंटकडे कदाचित मी जातोय. आता त्या कंटेक्स्टमध्ये समजा असं झालं की 2025ला मला 100 रुपये मजुरी मिळत होती आणि 2026ला मला 105 रुपये मजुरी मिळायला लागली. सो असं म्हणता येईल का की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मी जास्त चांगल्या स्थितीमध्ये आहे? तर जर समजा वरवर बघितलं तर असं वाटतं की हा 5 रुपये तर एक्स्ट्रा मिळतात. पण मी तुम्हाला असंच म्हटलं की या पिरियडमध्ये महागाई 6% वाढली. काय झालं? महागाई 6% वाढली. म्हणजे जी वस्तू 2025ला 100 रुपयाला मिळत होती ती आता किती रुपयाला मिळणार आहे? 106. याच्या आधी मी 100 रुपयामध्ये ती वस्तू घेऊ शकत होतो, आता एक प्रकारे माझ्याकडे 99 रुपयेच आहेत. कारण महागाई किती रेटने वाढली आहे? 6%. म्हणजे जरी 105 रुपये माझ्या हातात असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ते किती झाले? 99 झाले. ज्या वेळेला आपण फक्त बघतो 100 रुपयाचे 105 रुपये झाले तेव्हा त्याला म्हटलं जातं नॉमिनल वेज रेट, की बाबा इन्फ्लेशनचा विचार न करता गेल्या वर्षी किती होते, या वर्षी किती झाले. रिअल वेज रेट काय? भाववाढीचा, चलनवाढीचा विचार करून किती महागाईचा दर आहे याचा विचार, ह्याचा माझा मजुरीचा दर आहे याचा विचार करणं. आर्थिक सर्वेक्षण जे होतं आपलं गेल्या वर्षीचं, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की भारतीय कामगारांचा रिअल वेज रेट हा निगेटिव्ह आहे. वास्तव मजुरी दर काय ऍक्च्युली नकारात्मक आहे. हा मुद्दा पेपरमध्ये वापरला पाहिजे, लिहिला पाहिजे की भारतातील कामगारांचा वास्तव मजुरी दर रिअल वेज रेट नकारात्मक आहे. नकारात्मक आहे याचाच अर्थ काय? त्यांची मजुरी इन्फ्लेशनच्या संदर्भात तपासून पाहिली तर वाढण्यापेक्षा ऍक्च्युली काय झालेली आहे? कमी झालेली आहे. सो हे पण दाखवतंय की प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंटकडे जाण्यामध्ये कमी दिसत आहे. दुसरं असं प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट शोधण्याचा मार्ग आहे. एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये किती नोंदण्या झाल्यात, म्हणजे लक्षात येतं की ऑर्गनाइज सेक्टरमध्ये किती वर्कर गेले ते लक्षात येतं ना. सो EPFO वगैरे सारखे सोर्सेस आहेत ते दाखवतात की प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट किती आहे. सो पहिलं लक्षात आलं विकासाचा अर्थ. आपल्याला काय पाहिजे बरं?
बघा, इन्क्लुझिव्ह ग्रोथची साधी व्याख्या आहे, मागाशी बघितली आपण एक, ग्रोथ विथ इक्विटी. तशीच इन्क्लुझिव्ह ग्रोथची आणखी एक व्याख्या आहे, रोजगार लोकांना उपलब्ध करून देणे. म्हणजे इकॉनॉमिक सर्वे म्हटलं, इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन सिम्पल टर्म्स इज क्रिएशन ऑफ मोर जॉब्स. रोजगार उपलब्ध करून देणं हे सर्वसमावेशक वृद्धीचा मार्ग आहे. त्याच्यावरती आपण नंतर येऊ. पण त्यातला एक आस्पेक्ट म्हणजे काय, तो रोजगार फक्त रोजगार असून चालणार नाही, उत्पादक रोजगार असायला पाहिजे. समजलंय? पहिला अर्थ याचा विकासाचा. सो काय व्याख्या आहे, उत्पादक रोजगाराची सार्वत्रिक उपलब्धता म्हणजे विकास होय. प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट वेन जनरल अमॉंग द मासेस इज कॉल्ड ॲज डेव्हलपमेंट, स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. दुसरं, MPSCच्या सगळ्या पेपरमध्ये एक नाव दिसत असतं, किंडलबर्गर. या वर्षीच्या तर MPSC प्रिलिममध्ये 2 वेळा दिसले ते नाव, बरोबर. त्या CP किंडलबर्गर यांनी विकास म्हणजे काय याचे 3 क्रायटेरिया दिले. त्याचं नाव लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा, अदरवाईज नाही ठेवलं तरी चालेल. सो कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट नावाचाच त्यांचा वर्क आहे. त्याच्यात ते म्हणतात, कुठल्याही देशामध्ये विकास आहे का, विकासाची अवस्था आहे का, हे बघण्यासाठी अर्थव्यवस्थेला किंवा त्या देशाला अर्थव्यवस्थेला 3 प्रश्न विचारले पाहिजे. एक, दारिद्र्याचे काय होत आहे, व्हॉट इज हॅपनिंग टू पॉवर्टी, व्हॉट इज हॅपनिंग टू अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीची अवस्था काय आहे, आणि तिसरं, व्हॉट इज हॅपनिंग टू इनइक्वॅलिटी, असमानता. सो 3 निकष किंडलबर्गर देतात की ज्याच्या आधारावरती आपल्याला विकास म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. एक आहे दारिद्र्य, दुसरं आहे बेरोजगारी, आणि तिसरं आहे असमानता. पुढे जाऊन ते असं म्हणतात, या 3ही प्रश्नांची उत्तरं आली की हे 3ही बाबी काय होत आहेत, कमी होत चाललेले आहेत, तर त्याला विकासाची अवस्था म्हणायचं. म्हणजे दारिद्र्य कमी होतंय, बेरोजगारी कमी होते, असमानता कमी होते. पण जर समजा दारिद्र्य कमी होतंय, बेरोजगारी कमी होते, पण असमानता वाढतीये, तर त्याला विकासाची अवस्था म्हणता येत. कंडिशन काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे, 3ही गोष्टी काय व्हायला पाहिजेत, सबस्टॅन्शियली रिड्यूस व्हायला पाहिजेत, मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. या 3ही बाबी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या तर त्याला विकासाची अवस्था असं म्हटलं जातं. दारिद्र्य, बेरोजगारी आणि असमानता. सो भारताच्या संदर्भात बघा, बऱ्याचदा आपण सांगतो आणि गव्हर्नमेंटचे रिपोर्ट पण दाखवतात की दारिद्र्याचं प्रमाण काय होत चाललंय, कमी होत चाललंय. पण ऍक्च्युली बेरोजगारी आणि असमानतेचं काय होतंय, याचा पण त्याच्यासोबत विचार व्हायला पाहिजे. आलं लक्षात? उदारीकरणानंतर जर ऍब्सोल्यूट नंबर मध्ये बघायला गेलं तर दारिद्र्याचं प्रमाण कमी झालंय का, झालंय. पण मग बेरोजगारी आणि असमानतेचा प्रश्नाचा पण काय झालेला आहे, प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. जॉबलेस ग्रोथ असं सध्याच्या काळातल्या भारताला म्हटलं जातं. जॉबलेस, रोजगार विहीन वृद्धी. जॉबलेस ग्रोथ, रोजगार विहीन वृद्धी. म्हणजे काय, ग्रोथ होतीये, वृद्धी होतीये, पण जॉबच क्रिएट होत नाहीत. म्हणजे बघा काय व्हायला पाहिजे, समजा ग्रोथ झाली, उत्पादन झालं, तर याचा अर्थ काय, उत्पादन उच्च होतंय. मग ते उत्पादन करायला मला कोण लागेल, कामगार लागतील, बरोबर. हे उत्पादन करायला कामगार लागतील ना, कामगार आले याचा अर्थ काय, रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. रोजगार निर्माण झाला, आता या कामगारांची क्रयशक्ती वाढली, परचेसिंग पॉवर वाढली. आता हे कामगार काय करतील, वस्तूंची मागणी करतील, मागणी केली तर पुन्हा उत्पादन वाढेल, पुन्हा उत्पादन वाढलं तर कामगार लागतील, रोजगार लागेल, रोजगार निर्माण होईल. सो जेव्हा वृद्धी आपण म्हणतो तेव्हा वृद्धीसोबत काय निर्माण व्हायला पाहिजे, रोजगार. पण आपण आपल्या भारताच्या संदर्भात काय म्हणतोय, जॉबलेस ग्रोथ दिसते, रोजगार विहीन वृद्धी दिसते. काय प्रकार आहे बरं हा? रोजगार आपल्याकडे
होत नाहीये आणि वृद्धी मात्र होतीये. ठीक आहे. सो याच्यावरती थोडासा विचार करून ठेवा. आपल्याला या उत्तरावरती यायचं आहे किंवा ह्या प्रश्नावरती डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. कारण हा एक प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे युपीएससीने वेगवेगळ्या वर्षी विचारून झालेला आहे. तर आपण बघूया त्याच्यावरती. दुसरा लक्षात आलंय, तिन्ही गोष्टींवरती काम व्हायला पाहिजे. आपले वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट आहेत जे भारतातील असमानतेची स्थिती दाखवतात. ऑक्सफॅमचा रिपोर्ट आहे, क्रेडिट सुएसचा रिपोर्ट आहे, गिनी कोइफिशियंट आहे. सो ते दाखवतात की भारतातील असमानता वाढत चालली आहे. त्यावेळेला बेरोजगारीमध्ये सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे बेरोजगारीपेक्षा प्रश्न कशाचा आहे, निम्न रोजगाराचा आहे, अनुत्पादक रोजगाराचा आहे. की लोक काय म्हणतात की आम्हाला रोजगाराची संधी मिळत नाहीत. म्हणजे आता सध्या ते एमपीएससीचं आंदोलन झालं बघा. ती मुलं म्हटली की ते आम्हाला संधी नाही मिळाली तर आमचं आयुष्य संपून जाईल. म्हणलं असं काय आयुष्य वगैरे संपत नसतं कुठल्या परीक्षा न देता आल्यामुळे किंवा यामुळे. दुसऱ्या बऱ्याच संधी असतात, पण त्या संधी दिसल्या तर पाहिजेत ना. म्हणजे असं पर्पजफुली मी बऱ्याच ठिकाणी बरेच होतो की स्पर्धा परीक्षेच्या पलीकडचं जग समजून घेतलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेच्या पलीकडे जाऊन रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे. पण लोकांना ते दिसायला तर पाहिजेत. रोजगार संधीच्या बाबतीमध्ये आणि खास करून शिक्षित मुलांच्या संदर्भामध्ये मोठा क्रायसिस निर्माण होतोय. त्यामुळे आपल्या सध्या शासकीय धोरणाच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती सगळ्यात जास्त बोललं जातं. बरोबर, कुठंच काही बोललं जात नाही त्याच्यावरती. तुम्हाला एक हे सांगतो की एक इस्रायल मध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू चालला होता रिसेंटली काही महिन्यांपूर्वी. आणि इंडियन एक्सप्रेसने त्या माणसांचे ज्यांनी इंटरव्ह्यू दिला त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. तो बाहेर आला आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने इंडियन एक्सप्रेसने ते कव्हर केले. ते म्हटलं की तो इंटरव्ह्यू देऊन बाहेर आला आणि म्हटलं अच्छा गया, एकदम खुश होता. आता अच्छा गया आणि हे एक्सप्रेशन काय दाखवतं की मला ना आशा आहे की मला रोजगार मिळणार, ती मला संधी दिसते की तिथे मला जाता येईल. त्यावेळेला तिथं इस्रायलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती आहे. मग त्याने इंडियन एक्सप्रेसवाल्याने विचारलं तुम्ही ही का बरं इंटरव्ह्यू देता इस्रायलमध्ये जाण्यासाठी, ज्यावेळेला काय तिथं मोठ्या प्रमाणात रिस्क आहे. तो म्हटलं इथे त्यापेक्षा मोठी रिस्क वाटते आम्हाला, कारण काहीच मिळत नाही. सो जर समजा देशातील नागरिक आपल्या जीविताचा विचार न करता युद्धजन्य परिस्थिती असलेल्या भागात जात असतील तर उत्पादक रोजगार आणि बेरोजगारीची काय अवस्था असेल याचा विचार करायला पाहिजे. याला छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठमोठ्या गोष्टींना कनेक्ट करता येतं. आपण आपल्याला सध्या म्हणतो की डेमोग्राफिक डिव्हिडंडची अवस्था आहे भारतात. कशाची अवस्था आहे, लोकसंख्या लाभांश. पण जर या तरुण लोकसंख्येला आपण रोजगार दिला नाही तर ही अनुत्पादक तरुण लोकसंख्या देशालाच काय करेल, प्रॉब्लेम, कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करेल. त्यामुळे आता फक्त लोकसंख्या लाभांश शब्द वापरला जात नाही, लोकसंख्या आपत्ती शब्द वापरला जातोय. डेमोग्राफिक डिझास्टर हे असं सुरू राहिलं तर आपण कशाकडे चाललोय, लोकसंख्या आपत्तीकडे चाललेलो आहोत. म्हणजे ज्यावेळेला डेमोग्राफिक डिव्हिडंड वरती प्रश्न आला तर त्यावर सांगायला पाहिजे की बाबा तो हार्नेस करायला पाहिजे. ती अपॉर्च्युनिटी आहे, ती संधी जर दवडली तर ते लोकसंख्या आपत्तीमध्ये काय होईल, कन्वर्ट होईल. आजूबाजूला आपल्याला चेकाळत दिसणारी मुलं, एकाच ठिकाणी बसून असलेली मुलं, ही मुलं ऍक्च्युली ह्याला रिप्रेझेंट करतात, या डेमोग्राफिक डिझास्टरला रिप्रेझेंट करतात. की मला तसं उत्पादक, विधायक, क्रियाशील असं राहण्यासाठीच काही दिसत नाहीये आणि म्हणून मी काय करतोय, काहीतरी असे दुसरे पर्याय शोधतोय. सध्याच्या आपल्या काळातलं आपलं सगळ्यात महत्वाचं आणि आपल्या सगळ्यांवर उपकार झालेली गोष्ट म्हणजे आपल्याकडे इल्युजन मध्ये राहण्यासाठी मोबाईल आहेत. त्या विश्वामध्ये अडकल्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम बाजूला राहतात. सो तो पॅसेज पण युपीएससीने विचारला होता की एंटरटेनमेंट, मोबाईल, टीव्ही आर लाईक अ न्यू ओपीएम ऑफ मासेस. खऱ्या प्रश्नांपासून ती बगल देणार आहे. सो 3 गोष्टींवर फोकस पाहिजे. कुठल्या, दारिद्र्य, बेरोजगारी आणि असमानता. हे तिन्ही गोष्टी सबस्टॅन्शियली कमी झाले तर त्याला कशाची अवस्था म्हणणार, विकासाची. सो 2 अर्थ समजलेत आतापर्यंत आपण बघितलेले. पहिला होता उत्पादक रोजगार, तिसरा 3 प्रश्न विचारायचे अर्थव्यवस्था. तिसरा अर्थ जो पुन्हा एकदा भारताच्या संदर्भामध्ये वर्क नाही झाला, आपली विकासाच्या प्रक्रियेमध्ये वर्क नाही झाला, ते म्हणजे विकासाच्या अवस्थेमध्ये
क्रमाक्रमाने कृषीवरील अवलंबित्व घटते आणि कालांतराने उद्योग व नंतर सेवा क्षेत्राचे महत्व वाढते. So gradually what happen? The dependence on agriculture decreases. So कसं ट्रान्झिशन असतं ते ॲग्रिकल्चर टू इंडस्ट्री, इंडस्ट्री टू सर्व्हिसेस. सो कृषीकडून उद्योग, उद्योगाकडून सेवा. हे पण विकासाचं काय आहे, एक प्रकारचं कॅरेक्टर आहे. विकास म्हटल्यानंतर या प्रकारचं तुमच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, संक्रमण व्हायला पाहिजे. पण भारतात आपण काय केलं, इथून डायरेक्ट उडी मारली. जो आहे ना कृषी, उद्योग आणि सेवा असा जो क्रम आहे तो क्रम न बघता आपण डायरेक्ट उडी मारली कृषी टू सेवा. आता मला सांगा काय फरक पडतो ना, कृषी टू सेवाचा काय फरक पडतो? जॉबलेस ग्रोथचं हे एक कारण आहे. कारण कृषी आणि उद्योग एकमेकांना परस्पर पूरक आहेत. जेव्हा उद्योगाचा विकास होतो त्यावेळेला कृषीमधील अतिरिक्त मनुष्यबळाला आपल्याला पर्यायी रोजगार संधी देता येतात. अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटीज, पर्यायी रोजगार संधी आपल्याला कशामध्ये देता येतील, उद्योगामध्ये देता येतील ना. दुसरं, कृषीचा कच्चा माल कोण वापरतं, उद्योग वापरतात. त्यावर प्रक्रिया झाली आणि कृषीला चांगला त्याच्यावरचा मोबदला मिळाला तर उद्योगाने उत्पादित केलेल्या वस्तू कोण विकत घेणार, शेतकरी विकत घेणार, कृषी क्षेत्र विकत घेणार. मग यांचं ट्रॅक्टर विकत घेतील, दुसऱ्या मशीन्स विकत घेतील. सो थोडक्यात कृषी आणि उद्योग यांच्यामध्ये काय आहे, परस्पर संबंध आहे. म्हणजे बघा, कृषी आधारित उद्योग हा एक पहिल्यांदा महत्वाचा भाग असला पाहिजे आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये. दुसरं, कृषी आणि उद्योग असे दोन क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही कामगारांना सामावून घेऊ शकता. सेवा क्षेत्र तितके लेबर इंटेन्सिव्ह नाहीयेत, कामगार तिथे फार अपेक्षित नसतात. सो त्यामुळे पण हा सिक्वेन्स महत्वाचा आहे. त्यामुळे चीनने ज्या वेळेला उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली, लिबरलायझेशन सुरू केलं, त्यावेळेला ते कृषीपासून केलं. आधी त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये उदारीकरण केलं, नंतर उद्योग आणि सेवाकडे गेलं. आपण काय केलं, उदारीकरणामध्ये तसं काही प्रायोरिटायझेशन ठेवलं नाही आणि त्यामुळे 1991 नंतर कृषी क्षेत्राला तुलनात्मक दृष्ट्या आपण असं म्हणू गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये थोडा प्रॉब्लेम फेस होतोय का, असं थोडंसं आपल्याला बघावं लागणार आहे. सो हा सिक्वेन्स सुद्धा दिसला पाहिजे. आता आपल्या बाबतीमध्ये किती टक्के लोकसंख्या आपली कृषीवरती अवलंबित्व असलेली आहे? नो, 70% स्वातंत्र्याच्या वेळेला होती. बरं, कोणता डेटा बघणार मी? जर मला बघायचं आहे की कृषीवरती अवलंबित्व असलेलं प्रमाण किती आहे, कुठला डेटा बघणार? सेन्सस नाही, रिसेंट कुठला डेटा आहे का? नाही, आयलो पण नाही. येस, पिरियडिक लेबर फोर्स सर्वे. GS3च्या पर्स्पेक्टिव्हने रिसेंट PLFS चा डेटा पाठ करून ठेवायचा परीक्षेच्या आधी. नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण, पिरियडिक लेबर फोर्स सर्वे. काय म्हणतो पिरियडिक लेबर फोर्स सर्वे? तर वेगवेगळ्या प्रकारचे लेबर फोर्स रिलेटेडचे डेटा देतो. तर याच्या रिसेंट ह्याच्यानुसार 45% आपली जी लोकसंख्या आहे ती अजून सुद्धा कशावरती अवलंबित्व असलेली आहे, कृषीवरती अवलंबित्व असलेली आहे. कोविडच्या आधी हे प्रमाण थोडंसं 43%, 42% पर्यंत गेलं होतं, पण ते पुन्हा 1-2% वाढलं कारण खूप मोठ्या प्रमाणात उलट स्थलांतर झालं होतं.
जे पूर्णपणे रिव्हर्स झालेलं आहे असं पण नाही. 45% आपली लोकसंख्या कृषीवरती अवलंबित वाचलेली आहे. सो हे प्रमाण अजून सुद्धा खूप कमी आहे. आणि फक्त प्रमाण मॅटर करत नाही. बघा, ही 45% लोकसंख्या म्हणजे कृषी आपल्या GDP मध्ये साधारणतः 18% कॉन्ट्रीब्युट करते, 16, 17, 18च्या आसपास. सो याचा अर्थ जी सेक्टर सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युट करते ते सर्वात काय करते, लिस्ट, ज्याच्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यातच लिस्ट कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके. इस्रायल सारख्या देशामध्ये फक्त त्यांची 1% लोकसंख्या कृषीवरती अवलंबित्व असलेली आहे. इवन आपण म्हणू की चायनामध्ये पण ते प्रमाण सबस्टॅन्शियली काय झालेलं आहे, रिड्यूस झालेलं आहे, कमी झालेलं आहे. सो भारताच्या ग्रोथ प्रोसेसमध्ये ही एक मिसिंग लिंक आहे असं म्हटलं जातं. मिसिंग लिंक आहे कृषी, उद्योग आणि सेवा. आले लक्षात? समजलंय? तिसरा अर्थ. चौथा अर्थ विकासाच्या संकल्पनेमधला चौथा अर्थ, विकासाचा चौथा अर्थ. हा प्रश्न MPSCनी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये, मेन्स मध्ये बऱ्याच वेळा विचारलाय. डॅनिस गॉलेट यांची विकासाची संकल्पना सांगा, अमर्त्य सेन यांची संकल्पना सांगा. ते डेनिस गॉलेट यांनी सांगितलेला विकासाचा आंतरिक अर्थ, इनर मिनिंग ऑफ डेव्हलपमेंट आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते म्हटले बघा, तुम्ही अल्टिमेटली काय करताय, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, इनइक्वेलिटी मोजताच आहे ना, क्वांटिफायच करताय एक प्रकारे. त्या क्वांटिटीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे, विकासाचा इनर मिनिंग समजायला पाहिजे. सो डेनिस गॉलेट नावाचे अर्थतज्ञ आहेत, त्यांनी इनर मिनिंग ऑफ डेव्हलपमेंट सांगितले. विकासाचा आंतरिक अर्थ. ठीक आहे. 3 गोष्टी सांगितल्यात त्यांनी विकासाच्या आंतरिक अर्थामध्ये. विकास आहे असं म्हणताना ते म्हटले की 3 गोष्टी फुलफिल होत असतील तर त्याला काय म्हणायचं, विकास आहे. पहिलं त्यांनी सांगितलंय सस्टेनन्स, उपजीविका किंवा उदरनिर्वाह. म्हणजे काय फुलफिल होतंय, किती % आहे पॉवर्टी, किती % आहे अनएम्प्लॉयमेंट, यापेक्षा मला बेसिक गरजा भागवता येत आहेत का हे पहिल्यांदा बघा. मग याच्यामध्ये काय येईल, मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा. जर याचीच पूर्ती तुम्ही देशाच्या स्तरावरती करू शकत नसाल तर त्याला क्रॉनिक अंडर डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. हीच अवस्था जर पूर्ण झाली नाही, क्रॉनिक अंडर डेव्हलपमेंट, अति मागास अवस्था, तो देश मागास अवस्थेमध्ये आहे, अति आपण म्हणू अविकसित अवस्थेमध्ये आहे, अशा त्या स्तरावरती म्हणतायत. आता आपल्याला असं म्हणता येईल का आपण क्रॉनिक अंडर डेव्हलपमेंटच्या स्टेजला आहोत, की पहिला टप्पा पार केलाय का आपण? सो लार्जली यस. काही एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत, आपण म्हणू की उपासमारीने मरणारी लोकांचे हे, पण खूप रेअर आहे जेव्हा आपण देशाच्या स्तरावरचा विचार करतो. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणून स्वातंत्र्य मिळालं होतं आपल्याला, 1960-65चा पिरियड होता, त्याच्यामध्ये आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागायची दुसऱ्या देशातून. एक प्रकारे असं म्हटलं जात होतं की भारत हा बेगिंग बाउल आहे, की आम्ही काय करतोय, दुसऱ्यांसमोर एक बाउल ठेवलाय, बेक करतोय, भीक मागतोय की आम्हाला धान्य द्या. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना, लाल बहादूर शास्त्रींना देशाला संबोधन करून सांगावं लागलं की एक वेळचं देशासाठी उपवास करा. इतकी विपरीत परिस्थिती होती. पण ही अवस्था आपण आता काय केलेली आहे, फुलफिल, ह्याच्या पलीकडे गेलोय आपण. आता असं म्हटलं जातं इंडिया इज अ सर्व्हिंग बाउल. आम्ही फक्त आमच्या नीड फुलफिल करत नाही, आमच्या रिक्वायरमेंट फुलफिल करत नाहीये, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही देशांना, वेगवेगळ्या देशांना, वेगवेगळ्या जगातील लोकांना सर्व करतोय. भारत आता अन्नधान्याची निर्यात करतोय. आलं लक्षात? सो ऍटलीस्ट ही प्रायमरी अवस्था सस्टेनन्सची आपण काय केली आहे, फुलफिल केलेली आहे.
अर्थात काही अपवाद आहेत आणि ते प्रॉब्लेमॅटिक आहेत की इतक्या वर्षानंतर पण आपण ते पूर्ण नाही केलं, पण अपवाद आहेत. दुसरं, विकासाच्या आंतरिक अर्थामधला महत्वाचा अर्थ सेल्फ इस्टीम, स्व आदर, प्रतिष्ठा किंवा इब्रत. बघा, सेल्फ इस्टीमचा साधा अर्थ होतो सेन्स ऑफ सेल्फ वर्थ. काय अर्थ होतो? सेन्स ऑफ सेल्फ वर्थ. माझं स्वतःचं वैयक्तिक मूल्य आहे, मी मूल्यवान आहे, माझा आत्मसन्मान आहे, माझी प्रतिष्ठा आहे, याचा व्यक्तीच्या स्तरावरती असलेली ती भावना. तो दिवार चित्रपटामध्ये तो म्हणतो मी फेके हुए पैसे नाही मैं उठवता. का सांगतो तसं? तो म्हणतो माझ्या कामात डिग्निटी आहे, मला तो मी फूड पॉलिश करतो म्हणून तुम्ही काय करू शकत नाही, माझ्याशी डिसरिस्पेक्टफुली वागू शकत नाही. प्रत्येक माणसाला सेल्फ इस्टीम असते, बरोबर? पण हीच अवस्था पूर्ण नसेल झाली तर कशाचा आला सेल्फ इस्टीम? आलं लक्षात? 11वीच्या NCERT मध्ये ना एक सुंदर कार्टून आहे. त्या कार्टून मध्ये एक भारतातला शेतकरी उभा आहे, त्याच्या मागे त्याचं शेत आहे, ट्रॅक्टर दाखवलाय, फ्लरिश झालेलं शेत दाखवलंय, चांगल्या प्रकारे समृद्ध शेत दाखवलंय, आणि एक अमेरिकन माणूस एक गोणी घेऊन आलाय आणि त्याच्यावर लिहिलंय PL480. त्या गोण्यांवरती काय लिहिलेलं आहे? PL480. काय बरं PL480? अमेरिकेकडून जे आपण धान्य आयात करत होतो तो कुठल्या प्रोग्रामच्या अंडर करत होतो? त्यांचा फूड फॉर पीस नावाचा प्रोग्राम होता, ज्याचं शॉर्ट नेम होतं PL480. एकदम लो क्वालिटीचं ग्रेन आपल्याला ते त्यातून द्यायचे. काँग्रेस ग्रासचा जो प्रॉब्लेम निर्माण झाला होता तो त्यातूनच निर्माण झाला होता. आणि मग हा शेतकरी आणि हा व्यापारी एकमेकांसमोर दाखवले ते NCERT मध्ये, आणि ते म्हणतात आफ्टर ग्रीन रिव्होल्यूशन हु इज इंटरेस्टेड इन युअर ऑफर. हरित क्रांती झाल्यानंतर तुझे हे असले फालतू ऑफरची आम्हाला गरज नाही, हे असले लो क्वालिटी धान्याची गरज नाही, पण मला जेवायलाच नसतं तर. इतक्या कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने, आत्मप्रतिष्ठेने मी बोलू शकलो असतो का ते? मग जर असा हा प्रश्न आहे की ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती आमच्या विकासाच्या टप्प्यामधला महत्वाचा टप्पा काय? कारण त्यांनी सस्टेनन्स पूर्ण केलं आणि देशाला सेल्फ इस्टीम दिली. जसा माणसाला स्वप्रतिष्ठा असते, आत्मसन्मान असतो, तसाच तो राष्ट्राला सुद्धा असतो. त्यामुळे तो डोनाल्ड ट्रम्प किती बिनडोकपणे बोलला तरी सुद्धा लोक त्या UN जनरल असेंब्लीमध्ये अमेरिकेचा प्रेसिडेंट आहे म्हणून त्याला ऐकणार आहेत, कारण त्या देशाला सेल्फ इस्टीम आहे. बाकीच्या छोट्या छोट्या देशांना फार तितकं ते सिरियसली घेणार नाहीत, कारण ती सेल्फ इस्टीम तेवढी डेव्हलप झालेली नाही. आले लक्षात? पहिली स्टेज काय आहे विकासाच्या आंतरिक अर्थामध्ये? सस्टेनन्स, माझी उपजीविका फुलफिल होते का, बेसिक नीड फुलफिल होत आहेत का, त्याच्यानंतर सेल्फ इस्टीम. आणि तिसरं आहे फ्रीडम, स्वातंत्र्य. कळलंय? आता याच्यामध्ये त्याने एक्झॅक्टली डेनिस गोलेटने असा शब्द वापरलाय, फ्रीडम फ्रॉम सर्व्हिट्यूड. फ्रीडम फ्रॉम सर्व्हिट्यूड म्हणजे काय? तर माणूस म्हणून दुसऱ्या कोणाचं तरी साधन म्हणून तुम्हाला वापरलं नाही पाहिजे. गुलामगिरी, वेठबिगारी, बालमजुरी, सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजेत आणि माणसाला साधन म्हणून नाही वापरलं पाहिजे, अशी अवस्था. आल्या लक्षात विकासाच्या आंतरिक अर्थामधले 3 अर्थ? सो हे थोडं विकासाला आणखी क्वालिटेटिव्ह आस्पेक्टनी, ह्युमन व्हॅल्यूजच्या संदर्भामध्ये, मानवी प्रतिष्ठेच्या संदर्भात बघताना दिसतात. क्लिअर? समजलंय? पुढचा 5वा अर्थ आपल्याला विकासाचा बघायचा आहे, तो आहे अमर्त्य सेन यांची संकल्पना. अमर्त्य सेन 2 गोष्टी सांगतात. एक, कॅपॅबिलिटी अप्रोच, क्षमता विकासाचा दृष्टिकोन,
आणि दुसरं फ्रीडम. त्यांच्या पुस्तकाचंच नाव आहे डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम. विकास म्हणजे स्वातंत्र्य. काय म्हणतात अमर्त्य सेन? विकास म्हणजे स्वातंत्र्य. कॅपेबिलिटी अप्रोच म्हणजे काय? विकासाच्या प्रक्रियेने माझ्या क्षमतांमध्ये वृद्धी व्हायला पाहिजे, माझ्या क्षमता वाढल्या पाहिजे. विकासाची प्रक्रिया जर डिपेंडन्सी क्रिएट करत असेल, अवलंबित्व करत असेल, तर त्याला विकास म्हणायचं नाही. खऱ्या अर्थाने म्हणजे मी असं म्हटलं, अन्न सुरक्षेसाठी मी दुसऱ्यांवरती अवलंबित्व असलेलं आहे, माझ्या डे टू डे रिक्वायरमेंटसाठी मी दुसऱ्यांवरती अवलंबित, त्याला विकास नाही. विकासाने काय व्हायला पाहिजे? व्यक्तीच्या क्षमतांचा विकास व्हायला पाहिजे, कॅपेबिलिटी इन्हान्स व्हायला पाहिजे. त्यामुळे GS2 मध्ये जे पॉवर्टी आणि हंगर वगैरे सारखे पॉईंट आहेत, तिथं अमर्त्य सेन पॉवर्टीची व्याख्या काय देतील याचा विचार करा आणि तशी व्याख्या तयार ठेवा, कारण ती GS2 ओरिएंटेड चांगली आहे. ते म्हणतात पॉवर्टी इज अ लॅक ऑफ सर्टन फ्रीडम्स. काही स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे दारिद्र्य, किंवा काही ठिकाणी माझी ती क्षमता वृद्धिंगत नाही झालेली आहे, हे सुद्धा काय आहे? दारिद्र्याचं हे आहे. सो दोन गोष्टींवर फोकस करतात ते, कॅपेबिलिटी. सध्या आपण आपल्या विकासाच्या ज्या योजना आहेत, म्हणजे आपण लाडकी बहीणपासून सगळ्या योजनांपर्यंत बघू शकतो, क्षमतांचा विकास होतोय की अवलंबित्व तयार केलं जात आहे. सो त्या दृष्टीने पाहता येतं. 6वा UNDP नावाचे ऑर्गनायझेशन माहित असेल सगळ्यांना, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्यांनी विकासाची, खास करून मानवी विकासाची संकल्पना दिलेली आहे. काय दिली आहे? हे म्हणतात विकास म्हणजे, आणि खास करून मानवी विकास म्हणजे व्यक्तींच्या निवडीची, विस्ताराची प्रक्रिया. एनलार्जमेंट ऑफ पीपल्स चॉइसेस. डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट इज एनलार्जमेंट ऑफ पीपल्स चॉइसेस. लोकांच्या निवडीची, विस्ताराची प्रक्रिया म्हणजे मानवी विकास होय. समजलंय काय अर्थ आहे? तर बघा, मी गरीब म्हणून अशिक्षितपणा निवडतो का? शिक्षितपणाऐवजी अशिक्षितपणा निवडतो का? अनारोग्य निवडतो का? पडेल ते काम करण्याचं निवडतो का? मग का करतोय मी पडलेलं काम? कारण माझ्याकडे निवडीचा विस्तारच झालेला नाही. ते आपण इथिक्स आणि एसे मध्ये रामदास कोरवा नाही, शशिकांत घोगटकरची स्टोरी सांगत असतो. शशिकांत घोगटकर हा रायगड जिल्ह्यातला महाराष्ट्रातला व्यक्ती आहे, ज्याच्या हातावरती एक मोठा दगड काम करत असताना पडतो. माइन मध्ये काम करत असताना त्याचा एक हात कापावा लागतो. तरी सुद्धा एका हाताने शशिकांत घोगटकर तेच काम करतो. का बरं? मग मुलांना मी विचारतो की तुम्ही काय काम कराल बरं, समजा एक हात नसेल आपल्याला तर? लोक म्हणतात की मी परीक्षा देईन, अभ्यास करेन, गाणं बोलेल, हे करेन. हे का बोलतो आपण? कारण शिक्षणाने आपल्या निवडीचा विस्तार झालेला आहे. निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया म्हणजे काय? मानवी विकास. आले लक्षात? मला थोडक्यात विकास म्हटल्यानंतर दोन गोष्टी आता लक्षात आल्या. एक कॅपेबिलिटी, क्षमतांमध्ये वृद्धी झाली का? दुसरं चॉईसेस, निवडीचा विस्तार झालेला आहे का? क्लिअर? समजलंय का? डेव्हलपमेंट इज एनलार्जमेंट ऑफ पीपल्स चॉईसेस. सो या कंटेक्स्ट मध्ये मला सांगा, मानवी विकास आणि मानवी भांडवल याच्यात काही फरक आहे का? ह्युमन डेव्हलपमेंट आणि ह्युमन कॅपिटल याच्यामध्ये काही फरक आहे का? दोन संकल्पनांमध्ये काही फरक आहे का? मानवी विकास म्हणजे मानवाच्या क्षमतांचा विकास, क्षमतांचा दृष्टिकोन आणि त्या क्षमतेचा वापर मानवी भांडवलात केला.
म्हणजे मानवी भांडवल ही नंतरचा टप्पा आहे का की आधीचा टप्पा आहे? आधीचा टप्पा आहे आणि त्याच्यातून मग मानवी विकास. त्याच्या आधी एक शब्द आहे बघा, मानवी संसाधन, ह्युमन रिसोर्स. बघा आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकली, भारतातील समस्यांचं मूळ काय? आपली वाढती लोकसंख्या. आपली लोकसंख्या जास्त आहे, आपली लोकसंख्या जास्त आहे. बसमध्ये जागा का भेटत नाही? आपली लोकसंख्या जास्त आहे. चांगली आरोग्य सुविधा का मिळत नाहीत? आपली लोकसंख्या जास्त आहे. मला चांगलं पाणी का मिळत नाही? आपली लोकसंख्या जास्त आहे. रस्ते का खराब आहेत? आपली लोकसंख्या जास्त आहे. थोडक्यात लोकसंख्येकडे लायबिलिटी, दायित्व आणि निगेटिव्ह दृष्टीने बघण्याचा हा दृष्टिकोन आहे की तुम्ही काय करता प्रत्येक वेळेला लोकसंख्याकडे निगेटिव्हली बघता. ह्युमन रिसोर्स ही कन्सेप्ट मानवी समुदायाकडे, मानवी लोकसंख्येकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघते. मानवी संसाधन काय म्हणते बघा, शब्द लिहिलाय ना त्यांनी, संसाधन, रिसोर्स. इतर संसाधनाप्रमाणे जसे नैसर्गिक संसाधने आहेत, मानवी संसाधनाचा सुद्धा काय करता येतो? वापर करता येतो जर त्या संसाधनाला प्रॉपरली तुम्ही काय केलं? चॅनलाइज केलं. मानवी संसाधन ही काही समस्या नाही, ती संसाधने एक प्रकारे तुमची काय आहेत? ऍसेट होऊ शकतात, मालमत्ता होऊ शकते जर त्या मालमत्तेला तुम्ही प्रॉपर हे केलं. मग मी काय केलं? या संसाधनाला कौशल्य, आरोग्य, शिक्षण अशा बाबी प्रोव्हाइड केल्या तर या लोकांची उत्पादकता काय होणार आहे? वाढणार आहे. आणि ते कशामध्ये ट्रान्सफर होणार आहे? मानवी भांडवलामध्ये. सो ज्या वेळेला आपण मानवी संसाधनाला कौशल्य, आरोग्य, शिक्षण यासारख्या बाबी देतो त्यावेळेला ते मानवी संसाधन ऍक्च्युली ऍसेट बनतं आणि त्याला आपण मानवी भांडवल म्हणतो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायचं, जर या गोष्टी मी दिल्या आणि त्या माणसाची उत्पादकता वाढली तरच त्याला मानवी भांडवल म्हटलं जातं. म्हणजे ना तो खूप शिकला, त्याचं आरोग्य चांगलं आहे, त्याने सगळं चांगलं आहे आणि घरात झोपा काढतोय, त्याला मानवी भांडवल म्हटलं जात नाही, त्याला नॅशनल वेस्ट म्हटलं जातं. बरोबर. आता हा काही शब्द ऑथोराइज वगैरे नाही बरं का, राष्ट्रीय कचरा वगैरे असा, तो आपण असंच म्हटलेलं आहे. तर ते काय आहे? त्याला नाही म्हणजे काही देशाला फायदा होतोय का, अर्थव्यवस्थेला फायदा होतोय का? सो मानवी भांडवलाच्या संकल्पनेमध्ये उत्पादकता वाढणं आणि आर्थिक फायदा होणं हा जास्त महत्वाचा भाग आहे. म्हणून ती भांडवल ही शब्द बघा थोडी भांडवलशाहीकडे जाणार आहे. सो मानवी संसाधनाला तुम्ही कधी मानवी भांडवलामध्ये परिवर्तित झाले असं म्हणणार? ज्या वेळेला ते शिक्षण, आरोग्य, कौशल्य द्यामुळे या मानवाची काय झालेली आहे? उत्पादकता वाढलेली आहे. उत्पादकता वाढली म्हणजे काय? याच्या आधी 8 तासात जितकं काम व्हायचं त्याच्यापेक्षा जास्त चांगलं गुणात्मक काम आता होतंय. प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. बरोबर. सो एक प्रकारे मानवी भांडवलाची संकल्पना मानवास साधन म्हणून पाहते. इट ट्रीट्स ह्युमन बीइंग ॲज मीन्स. माझा एंड काय आहे? उत्पादकता वाढणं. उत्पादकता वाढत नसेल, हे साध्य होत नसेल तर त्याला मानवी भांडवल म्हटलं जात. काय व्हायला पाहिजे? उत्पादकता वाढली पाहिजे. पण मानवी विकासाची संकल्पना माणसाकडे साधन म्हणून न पाहता ती म्हणते की त्याला शिक्षण, आरोग्य, कौशल्य मिळालं पाहिजे. का बरं? तुमची उत्पादकता वाढो न वाढो तो माणूस आहे म्हणूनच ते मिळालं पाहिजे. माणसाचा विकास हेच एक प्रकारे काय आहे? अल्टिमेट साध्य आहे. आरोग्य का पाहिजे? शिक्षण का पाहिजे? आरोग्य का पाहिजे? कारण मी माणूस आहे, माणूस म्हणून मला ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. बघा ह्या गोष्टी मिळाल्या, शिक्षण, आरोग्य, कौशल्य, तर त्यासोबत माझ्या क्षमतांचा आणि निवडीचा याचा विस्तार सुद्धा होणार आहे. सो इनलार्जमेंट ऑफ चॉईसेस, कॅपेबिलिटी हे सगळं त्याच्याशी रिलेटेडच आहे. आले लक्षात? त्यामुळे मानवी विकास ही ब्रॉडर कन्सेप्ट आहे. ती असं म्हणते की मानवाचा विकास हाच अंतिम ध्येय किंवा अंतिम उद्दिष्ट असायला पाहिजे. माणूस हाच एक प्रकारे काय आहे? साध्य आहे. तुमच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा हो न हो याने काहीही फरक पडणार नाही. आले लक्षात?
सो विकासाच्या संकल्पनेमध्ये हे काही महत्वाचे अर्थ आहेत. अर्थात आता आपण मानवी विकासाच्या पलीकडे जाऊन शाश्वत विकास याच्याकडे पण गेलेलो आहोत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो आले का लक्षात विकासाची संकल्पना काय महत्वाचे मुद्दे. आता युपीएससीने एक प्रश्न विचारला होता, गेल्या काही वर्षांमध्ये आपला वृद्धी दर चांगला आहे, ग्रोथ रेट चांगला आहे, इन्फ्लेशन पण कंट्रोलमध्ये आहे, मग भारतीय अर्थव्यवस्था योग्य अवस्थेत आहे असं म्हणता येईल का, असा प्रश्न होता. तुम्ही सांगायचं की योग्य अवस्था बघण्यासाठी दुसरे पण पॅरामीटर आहेत. हा, हे दोन महत्वाचे आहेत, पण त्यासोबत मग हे पॅरामीटर माहीत असण्यासाठी पण हे काय असायला पाहिजे, या टर्म्स माहीत असायला पाहिजे. कल लक्षात आलंय. काही प्रश्न आहे का आपण आता बघितले त्याच्यामध्ये, एकदा गो थ्रू करा आपण जे बघितले त्याच्यामध्ये काही प्रश्न असेल तर विचारा.